नमस्कार सर्वांना। आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की गुढीपाडव्याची तारीख काय आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, कशा प्रकारे आपल्याला गुढी उभारायची आहे, त्याचा पूजाविधी काय आहे, त्याचबरोबर गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर काही तुमच्या शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण हा अतिशय उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जात असतो। ह्या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होत असते, जे आपण 1 जानेवारीला धूमधडाका करतो किंवा फटाकडे वगैरे उडवतो आणि आपला हा हिंदू सण ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। त्याच्यामध्ये फक्त शो ऑफ केला जात असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, जेव्हा गुढीपाडवा असते, जेव्हा नववर्ष आपलं सुरू होत असतं, तेव्हा किती आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं, पूजाविधी असते। या सगळ्या गोष्टी आपल्या हिंदू धर्मामध्ये आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजऱ्या केल्या जात असतात। तर हिंदू पंचांगानुसार भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात असतो। चैत्रामध्ये झाडांना नवीन पालवी फुटत असते। यंदा हा गुढीपाडवा आपण 9 एप्रिल 2024ला म्हणजेच या दिवशी मंगळवार आहे, या दिवशी आपण मोठ्या उत्साहात हा सण साजरा करणार आहोत। त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात जणू जल्लोषच असतो। ढोल ताशांच्या मिरवणुका, मराठमोळ्या थाटात फेटे घालून निघणारी शोभायात्रा, रांगोळ्या अशी बरेच धामधूम सगळीकडं असते। गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो। मोठ्या आनंदाने मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते। आज आपण गुढीपाडवा कधी आहे तेच ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय आहे। तर ह्या वर्षी 9 एप्रिलला आपण गुढीपाडवा हा साजरा करणार आहोत। तर चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला 8 एप्रिलला रात्री 11:50 सुरू होणार आहे। तर ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 एप्रिलला रात्री 8:30 ह्याची समाप्ती होणार आहे। त्यामुळे गुढीपाडवा हा सण आपण 9 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी साजरा करणार आहोत। तर मंगळवारी 9 तारखेला सकाळी 6:02 पासून ते 10:17 पूजेचा शुभ मुहूर्त आहे। तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकतात। त्याचबरोबर गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे। तर महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजाही केली जाते आणि दिमाकात गुढी उभारली जाते। या गुढीच्या जवळ रांगोळी काढली जाते, गुढीला फुलांचा हार आणि साखरेची गाठ वाहिली जाते। गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजे ध्वज असतो आणि प्रतिपदेच्या तिथीला मराठीमध्ये पाडवा असं म्हटलं जातं। त्यामुळे या पर्वाला किंवा या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते। धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशीच अर्थात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती। त्यामुळे या तिथीला आणि या सणाला विशेष असे महत्त्व आहे। तर वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे, पण असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती या दिवशी केली होती, म्हणून आपण हा सण मोठ्या आनंदामध्ये साजरा करत असतो। गुढीची पूजा कशी करायची। तर गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे। त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि देवाची पूजा करून आपल्याला प्रार्थना करावी। त्यानंतर ज्या जागेवर तुम्ही गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे अंगण असेल तर तुम्ही तिथे सडा टाकू शकता, तिथे रांगोळी काढायची आहे स्वच्छ आणि पूर्ण आपल्याला आपलं अंगण साफ करायचं आहे। जर तुमच्याकडे जागा नसेल, अंगण वगैरे नसेल, जर तुम्ही खिडकीला गुढी बांधणार असाल तर आपल्याला ते खिडकी वगैरे सुद्धा स्वच्छ करायची आहे किंवा गॅलरीला तुम्ही बांधणार असाल तर गॅलरीसुद्धा आपल्याला तिथे झाडून पुसून घ्यायचं आहे, ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, देवाची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला आपले घरसुद्धा स्वच्छ करायचे आहे। गुढी उभारण्याच्या जागेवर आपल्याला रांगोळी काढायची आहे
घर फुलांच्या माळाने आपल्याला स्वच्छ सुशोभित करायचे आहे। त्यानंतर घराच्या मुख्य दारावर आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आहे किंवा तुम्ही अशोकाच्या पानांचे किंवा फुलांचे सुद्धा तोरण बांधू शकतात। त्यानंतर गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा काठी स्वच्छ करून घ्यायची आहे, ती तुम्ही पुसून घेऊ शकतात। त्यानंतर त्यावर हळदी कुंकू लावून घ्यावे। आता एका कलशावर हळदी कुंकवाच्या मदतीने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। तुम्ही तो तांब्यासुद्धा घेऊ शकता, जर कोणाकडे नसेल तर त्यांनी स्टीलचा घेतला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आता एक रेशमी कापड आपल्याला घ्यायचं आहे, एखादं कोरं तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल किंवा साडी असेल तर ती तुम्ही ती घ्यायची आहे। त्यावर फुलांचा हार, साखरेची गाठ लावायची आणि कडुलिंबाचा पाला किंवा कोणी आंब्याचा पानसुद्धा म्हणजे आंब्याच्या पानाचा जो ढगळा असतो तो सुद्धा कोणी लावतं। त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून गुढीची पूजा करायची आहे। तिथे अगरबत्ती धूप लावायचे, त्यानंतर नारळ फोडायचं आहे। गुढीला कोणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतं, तर कोणी खीरपुरीचा सुद्धा नैवेद्य दाखवतं, तर कोणी श्रीखंडसुद्धा करतं। प्रत्येक गावची पद्धत ही वेगळी वेगळी असते। तुमच्याकडे जो नैवेद्य करत असाल तुम्ही तो करायचा आहे आणि तो गुढीला दाखवायचा आहे। त्यानंतर ह्या दिवशी उत्तम आरोग्यासाठी आपल्याला गुळासोबत थोडासा कडुलिंबाचा पाना म्हणजे कडुलिंबाचे जे पानं असतात ते आपल्याला खायचे आहे। जर तुम्ही कडुलिंबाची पानं खाल्ले या दिवशी तर पूर्ण वर्षभर तुम्ही निरोगी हे राहू शकतात किंवा आपल्यामध्ये आजाराला सामना करायची म्हणजे आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते। त्यामुळे या दिवशी आपल्याला गुळासोबत थोडासा कडुलिंबाचा पाला खायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे। या दिवशी तुम्ही नवीन वस्त्रसुद्धा खरेदी करू शकतात। त्याचबरोबर कोणी सोनं चांदीसुद्धा या दिवशी खरेदी करू शकतात। तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या दिवशी आपल्याला घरामध्ये कटकटी वादविवाद घालायचे नाही। जेवढं आपल्याकडून शक्य होईल तेवढं घरामध्ये वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे। घरातील लक्ष्मी म्हणजेच घरातील महिला ही आनंदी राहील याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर घराची वास्तुशांती करायची असेल किंवा भूमिपूजन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता, कारण की हे 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण गुढीपाडव्याचा हा एक मुहूर्त आहे। तर तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये कधीसुद्धा तुम्ही वास्तुशांती किंवा भूमिपूजन किंवा जर काही तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या दिवशी तो बिनधास्तपणे सुरू करू शकतात। गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे अतिशय शुभ मुहूर्त आहे। या दिवशी तुम्ही नवीन कपडे, नवीन वाहनसुद्धा खरेदी करू शकतात। तर अशा प्रकारे आपल्याला आपला गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील सण अतिशय आनंदामध्ये साजरा करायचा आहे। त्यानंतर जर तुम्हाला घरामध्ये फ्रीज वगैरे जर काही घ्यायचं असेल, नवीन देवघर घ्यायचं असेल, नवीन देव तुम्हाला घ्यायचे असेल तर हा खूप छान दिवस आहे। तर तुम्ही या दिवशी ह्या गोष्टी करू शकता। जर तुम्हाला नवीन देव जर घ्यायचे असेल तर तुम्ही ते आधी बनवून आणून ठेवू शकता घरामध्ये आणि पाडव्याच्या दिवशी त्याचा अभिषेक करून तुम्ही त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकतात। तर अशा प्रकारे आपल्याला हा गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे। जर तुमच्या काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा। आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।